मी प्रेमात पडते, तो मी तेवढी प्रेमात नाही पडले. मी पडले, मग मला कळलं माती खातोय हा पोरगा. ओके बाय. माती नाही खायची म्हणणारी प्राजक्ता, अनेकांना आपल्या प्रेमात पाडणारी प्राजक्ता, स्वतःच्या पायावर उभी राहणारी ही स्त्री सगळ्यांनाच हवी असते. प्राजक्ता म्हणते आम्हाला प्राजक्ता आवडते. आता प्राजक्ताला कोण आवडतं हे वाचूनही माहीत नाही, हेही नक्कीच कळेल. पण तुर्तास आय लव्ह माय ओन कंपनी. आय लव्ह टू बी सिंगल. गुड. व्हेरी इंडिपेंडंट लाईफ मी जगत आली आहे. मी 2013 पासून मुंबईत एकटी राहतीये. तो आज मुंबईत एकटी राहणारी, स्ट्रगल करून पुढे जाणारी अभिनेत्री, स्वतःच्या स्वप्नांना पंख देणारी प्राजक्ता, वेगवेगळे रोल करणारी प्राजक्ता ही सगळ्यांनाच आवडते. त्या इंडिपेंडन्सची, फ्रीडमची खूप सवय लागली आहे. इंडिपेंडंट लाईफ स्वराचाराने न जगता, न वागता, भान ठेवून, योग्य वागून स्वतःला घडवणं हा देखील एक संस्कारच आहे ना. मला त्या एका बंधनामध्ये अडकण्याचा जरा फोबिया वाटतो. आज कुठल्याही बंधनात न अडकता, कितीही भीतीने न जगता लोकांना संदेश देते की माती खायची नाही. मग हा प्रश्न कसाही असो, तुम्हाला काय वाटतं? असं झालं 2-3दा की नाही, माती नाही खायची, तुम्ही नाही खायची.